Good morning, guys. Hi, hello, guys. Today we will see the present, simple present tense and present continuous. This is simple present tense. First example is I play cricket weekly. Weekly means we can say every week. Simple present tense. What is simple present tense? Simple present tense म्हणजे काय? Simple present tense means daily activity. डेली रुटीन. ओके, म्हणजे आपण जे नेहमी करतो, ऑलवेज म्हणजे आपण नेहमी करतो त्याला काय सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. म्हणजे आय प्ले क्रिकेट वीकली म्हणजे मी दर आठवड्याला क्रिकेट खेळतो. ओके, शी स्टडीज डेली म्हणजे ती दररोज अभ्यास करते. म्हणजे ती तिची नेहमीची सवय. सवय कशी आहे? नेहमीची सवय. आय वर्क इन टीसीएस मी टीसीएस मध्ये काम करतो. मी टीसीएस काय कंपनी. आय वर्क इन टीसीएस कंपनी असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे मी टीसीएस कंपनीमध्ये काम करतो. आता याचा अर्थ काय? आय वर्क इन टीसीएस मी टीसीएस मध्ये काम करतो. ओके, म्हणजे ही सवय नेहमीची क्रिया त्याला आपण काय तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. ओके, नाव आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, नाव बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट नाव म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय? आय एम प्लेइंग क्रिकेट नाव म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. कधी? आता. आता मी क्रिकेट खेळत आहे. मी क्रिकेट खेळत आहे आता. आता दुसरं वाक्य बघा, नाव आय एम प्लेइंग क्रिकेट. या शब्दाचा अर्थ, या वाक्याचा अर्थ कसा आहे? नाव आय एम प्लेइंग म्हणजे नाव नंतर कॉमा आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कशासाठी यूज करतो आपण? क्रिया चालू आहे. वर्तमान काळात क्रिया चालू आहे. क्रिया चालू दर्शवण्यासाठी ते याचा त्यांचा वापर केला जातो. ओके, आय एम प्लेइंग क्रिकेट नाव म्हणजे मी आता क्रिकेट खेळत आहे. आता दुसरा जो वाक्य आहे, दुसऱ्या वाक्यात काय आहे? नाव आय एम प्लेइंग क्रिकेट म्हणजे आत्ता क्रिकेट खेळतोय मी, पण याच्या अगोदर मी काय तर करत होतो. मग ते एक नमूद करण्यासाठी नाव. कारण की कधीही वाक्याच्या कसं असतं, सेंटेन्स मध्ये सगळ्यात लास्टला आपण काय करत असतो? वेळ दर्शवत असतो. म्हणजे टाइम कुठं असतो? सगळ्यात लास्टला येतो. ओके, आता सेकंड, शी इज स्टडींग नावडेज म्हणजे ती अभ्यास करते. ती अभ्यास करत आहे. करते म्हणजे ती अभ्यास करत आहे. आजकाल ती अभ्यास करत आहे. शी इज करंटली स्टडींग ती आत्ता अभ्यास करत आहे. शी इज स्टडींग राईट नाव ती आत्ता अभ्यास करत आहे. याचा अर्थ समजून घ्या. स्टडींग नावडेज, कारण की हे कीवर्ड्स आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे कीवर्ड्स आहेत. नावडेज, करंटली, राईट नाव. ओके, म्हणजे क्रिया चालू आहे. क्रिया चालू दर्शवण्यासाठी आपण या कीवर्डचा उपयोग करत असतो. आता लास्ट, करंटली आय एम वर्किंग इन टीसीएस म्हणजे मी आता टीसीएस मध्ये काम करत आहे. म्हणजे आता, मग भविष्यात करेलच असं नाही, किंवा भूतकाळात करत होतो का? म्हणजे आत्ता करतोय. अरे तो आत्ता कुठल्या कंपनीत आहे? म्हणजे गेल्या वेळेस मी वेगळ्या कंपनीत होतो आणि आता करंटली कुठे आहे? मी टीसीएस कंपनीमध्ये आहे. असं हे दर्शवण्यासाठी आपण करंटली यूज करतो. ओके, नाव तुम्ही डिफरन्स बघू शकता. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू असते कंटिन्युअस मध्ये. आणि सिंपल प्रेझेंट म्हणजे ती नेहमीची क्रिया असते. हॅबिच्युअल थिंग्स, फॅक्ट्स किंवा डेली ऍक्टिव्हिटी, डेली रुटीन आहे का नाही. ऍक्टिव्हिटी जे आपण नेहमी करतो ते दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जे वर्तमान काळात कोणती क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी, सांगण्यासाठी, लिहिण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.